अशा प्रकारचे कर्तव्य कर्म करत असताना तो अलिप्तपणे प्रत्येक कर्माचा, क्रियांचा कर्ता म्हणून आनंद घेत असतो. अर्जुना, आजपर्यंत त्या मनुष्याची बुद्धिमत्ता फक्त भौतिक गोष्टींची जमवाजमव करण्यासाठीच वापरलेली असते, शारीरिक सुखासाठीच वापरलेली असते. पण आत्मज्ञान, दिव्य ज्ञान प्राप्तीच्या या मार्गावर, इच्छारहित कर्माच्या आधारावर, अलिप्त आनंदाच्या महामार्गावर हा मनुष्य स्वतःची बुद्धी चैतन्याच्या, चित्ताच्या शुद्धीकडे वळवतो. म्हणजे जी बुद्धी आजपर्यंत बाह्य जगासाठी